हे आरोप एक्झॅक्टली याच शब्दात मला देखील कळवण्यात आले होते की आत्ता जी कराडची सरबराई जी होतीये जेलमध्ये, ती सरबराई त्यांना सुपेकरच करून देत आहेत आणि त्यांच्याच मेहरबानीने बीडच्या कारागृहात आरामात जे राहत आहेत ही सगळी माहिती मला पण मिळाली होती. आणि जी आज दसांनी मांडली आहे की पोलीस यंत्रणेकडनं म्हणजे कारागृहाकडनं तिथल्या गुन्हेगारांकडनं 300 कोटीची त्यांनी मागणी केली आहे असं त्यांनी काही विधान केलं असं मला तुमच्याच माध्यमातून कळतंय. तर बघू आता पुढे ज्या ज्या गोष्टी आहेत मी जेव्हा बोलते तेव्हा मी सबस्टॅन्शिएट करते. दसांनी बोललेलं त्यांनी सबस्टॅन्शिएट करावं. ताई, ज्या पद्धतीने ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा मांडलेला आढळून आलंय का ऑफिस ऑफ प्रॉफिट नेमकं झालंय या ठिकाणी? मी जे दिलंय ते बॅलन्स शीट सकट दिलेलं आहे आणि या 3 कंपन्याचं दिलंय. त्याच्यापैकी 2 कंपन्यामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होतं. हा एक भाग झाला. पण कृषी घोटाळा मंत्री असताना इतका मोठा जो केला ज्याच्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटीपैकी 161 कोटी 162 कोटी खाल्ले गेलेत आणि त्याचा ऑनलाईन किमतीप्रमाणे मी जर काढलंय तर त्याचं जर 4 बॉटल मी घेतल्या आणि मला 92 रुपयाला पडल्या आणि जर सरकारने 19,68,000 जर 220 रुपयांनी घेतल्यात तर हा स्कॅम नाही तर याला दुसरं काय म्हणायचं. आरोप केले होते त्यांनी संजय शिरसाट यांनी सुरुवातीला म्हटलं की यामध्ये केवळ माझा मुलगा नाही तर 5 पार्टनर आहेत. परंतु आता जी कागदपत्र आहेत आंबेडकर केवळ संजय शिरसाट यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी अशी दोघांचीच कागदपत्र जे पार्टनर आहेत आणि हे दोघंच हॉटेल विकत घेत असतात. ही सगळी माणसं उठता बसता फक्त आणि फक्त खोटं बोलतात. एकही माणसाचे म्हणून मी म्हटलं की मला विट्सचे कागदपत्र ज्या दिवशी मिळतील त्याचा कीस पाडून मी दाखवून देईन की यांनी संजय शिरसाटांनी त्याच्यात कसा आणि किती मोठा घोटाळा केलाय. पण आत्ताच्या घटनेला मी आज सकाळी मी काही राऊतसाहेब दानवेंशी बोलणार नाही.